Okay, type your name. Now further, I am giving you one activity, that is collect 3 items and try to find the material with the help of internet or book. Means you can select any 3 items from your house or around you and just help of the internet or book identify the exact material. आता तुम्ही डस्टबिन बघितल्यानंतर बऱ्याच जणांनी सांगितलं की प्लास्टिक, राईट? इट इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम इंजिनियर. Engineer should identify the exact material. Is it HDP, ABS or any other material? किंवा जर एखादा मेटल पार्ट आहे तर तो अलॉय कुठला आहे, it should be identified. So collect any 3 items and try to find the material with the help of internet or book. हे आपण करू शकता. येस, मी आता स्टॉप करतोय स्क्रीन शेअरिंग आणि फेस टू फेस येतोय. आपण नंतर अजून काही डिस्कस करूया. समजलंय? आजच्या इंट्रोडक्शन समजली तुम्हाला? व्हाय वी शुड लर्न दिस कोर्स. हा कोर्स का शिकायचा आहे ते समजलंय तुम्हाला? येस. आता आपण बघूया की ह्याला इंडस्ट्रीमध्ये कुठे स्कोप आहे. मीन्स एव्हरी इंजिनियर शुड अंडरस्टँड दी मटेरियल अँड इट्स कंपोजिशन. का ते बघूया आपण. सपोज you are in production, right, and you are working on lathe. आता तुम्ही फर्स्ट इयरला एक फिटिंगचा जॉब केला होता, फिटिंगचा जॉब, बरोबर? तर काही जणांना मटेरियल जे होतं ते ज्यावेळी तुम्ही पॉलिश करत होता किंवा ग्राइंडिंग करत होता, फायलिंग करत होता, त्यावेळी खूप हार्ड लागत होतं, बरोबर? किंवा काही जणांना स्मूथली झालं. त्याचं रिझन काय? बिकॉज the composition of that material for particular piece is different. अशाच प्रकारे कंपनीमध्ये सुद्धा होतं. आणि ह्याचा इफेक्ट कुठे येतो? जर राईट काइंड ऑफ मटेरियल इज नॉट देअर अँड यू आर नॉट युझिंग राईट काइंड ऑफ टूल, देन टूल विल बी डॅमेज. सपोज लेथला जे टूल लावलंय ते डॅमेज होणार की नाही, हार्ड जर मटेरियल असेल तर. पण तेच जर तुम्हाला माहिती आहे की मटेरियलची ग्रेड ही आहे, त्याचा हार्डनेस आहे, तर टूल सुद्धा तुम्ही त्याच प्रकारे सिलेक्ट करणार, बरोबर? म्हणजेच प्रोडक्शन इंजिनियरला सुद्धा माहिती पाहिजे. सपोज परचेस इंजिनियर आहे आणि तुम्हाला स्टेनलेस स्टील खरेदी करायचंय. स्टेनलेस स्टील मध्ये सुद्धा वेगवेगळे कंपोनंट म्हणजे टाईप असतात. SS304, SS202. पण SS202 हे लगेच गंजतं. जरी ते स्टेनलेस स्टील असलं तरी त्याच्यात निकेल कमी असतं, त्यामुळे ते गंजतं. पण तेच जर SS304 आहे तर ते तितकंसं गंजत नाही, म्हणजे ऑलमोस्ट नाही गंजत. त्यामुळे मेडिकल फील्ड जे आहे त्याच्यासाठी तुमची कंपनी सपोज काही कंपोनंट बनवते आणि तुम्हाला सांगितलंय स्टेनलेस स्टील 304 परचेस करा, आणि तुम्हाला जर आयडेंटिफाय करता आलेलं नाही ते स्टील आणि तुम्हाला 202 मिळालं, तर कंपोनंट जर सपोज मेडिकल फील्ड मध्ये गेला आणि त्याच्यात काहीतरी मटेरियल
स्टोअर केलंय, पावडर स्टोअर केली तर रस्टिंग लागणार. येस, बरोबर. म्हणजेच यू शुड आयडेंटिफाय अँड सिलेक्ट दी राईट काइंड ऑफ मटेरियल. असंच तुम्ही दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये डिझाईन मध्ये गेलात, तिथे सुद्धा तुम्हाला असंच आहे. म्हणजे मटेरियल सिलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक इंजिनियरला माहिती पाहिजे, नाहीतर तुम्ही ती जी वस्तू आहे ती योग्य प्रकारे बनवू शकणार नाही. तुम्ही इन्स्पेक्शनला गेलाय आणि तिथे जर दुसऱ्याच मटेरियलचं पार्ट बनवलेला आहे आणि तो सपोज आता SS202 ह्याची किंमत कमी असते आणि 304 ची जास्त पर केजी रेट जो असतो तो वेगळा असतो. इवन MS वरती जे वेल्डिंग असतं आणि SS वरचं वेल्डिंग हे सुद्धा वेगवेगळं असतं. म्हणजेच जर तुम्हाला प्रॉपर्टी जर माहिती असतील, आवाज येतोय? हा एक नाही नाही आहे करतोय. हा आवाज येतोय? आवाज येतोय का? येस, ओके. म्हणजेच एक मिनिट फक्त. म्हणजेच प्रत्येक टाईपच्या इंजिनियर्सना मेटलर्जी समजली पाहिजे, इंजिनिअरिंग मटेरियल्स आयडेंटिफाय करता आले पाहिजे. आणखी 2 महिन्यानंतर एखादा पार्ट बघितल्यानंतर तुम्ही असं म्हणता का म्हणे हा प्लास्टिकचा पार्ट आहे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे हा HDP आहे, हा ABS आहे. लक्षात येते? हे डर्लिन आहे. म्हणजे वेगवेगळे जे काही पार्ट PP आहे, वेगवेगळे स्टील, स्टेनलेस स्टील, जनरल स्टेनलेस स्टील बोलायचं नाही तर 304 SS304 आहे, 316 आहे, असं पर्टिक्युलर तुम्ही बोललं पाहिजे. तर त्यानुसार तुम्हाला आयडेंटिफाय करता आले पाहिजे. मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल. येस, समजलंय तुम्हाला सगळ्यांना? काही डाऊट आहेत तुमचे? काही डाऊट आहेत का? काही डाऊट असतील तर विचारा. नाव वी आर युजिंग मोस्टली इंग्लिश अँड मराठी कॉम्बिनेशन. इज इट ओके?
Is it okay? Yes, most of the students are okay, saying comfortable with this. So I hope we will conduct more such a lectures, and during this COVID-19 situation we will comfortable with this type of teaching. And if you have any doubts, you can individually message me. You can note down my number. My number is 900. Here I am putting this number. I am putting this number, my number 900 409 4883. You can WhatsApp me or you can call me if any difficulty is there. Today I will I hope you have syllabus of MEM. If not, then I will post in your WhatsApp group. Okay, understood? Type your reaction, then we will stop here for today. Okay. Now I am closing this today's lecture. Thank you.